तुम्ही काल किंवा आज आकाशाकडे पाहिलं असेल. ढग अगदी दाटून येतात पण बरसत नाहीत. दुसरीकडे बातमी येते की कुठेतरी अचानक एवढा पाऊस पडलाय की रस्ते नद्या बनलेत. एकीकडे जमिनीला भेगा पडतायत आणि दुसरीकडे नद्यांना महापूर येतोय. हे सगळं अचानक घडत नाहीये. आपल्या इथून हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागराच्या पोटात एक राक्षस जागा झालाय, ज्याला जगातले हवामान शास्त्रज्ञ आता गॉडझिला एल निनो असं म्हणतात. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. गॉडझिला हा शब्द आपण सहसा हॉलिवूडच्या किंवा जपानी सिनेमात ऐकलाय. एखादा महाकाय राक्षस समुद्रातून बाहेर येतो आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकतो, तसा तो सिनेमात दाखवतात. पण विचार करा, नेहमी संयमी भाषेत बोलणारे, आकडेवारीवर चालणारे शास्त्रज्ञ जेव्हा अधिकृतपणे असा शब्द वापरतात, तेव्हा नक्कीच काहीतरी खूप गंभीर घडत असतं. एल निनो ही तशी नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रशांत महासागरातल्या पाण्याचे तापमान वाढले की त्याला आपण एल निनो म्हणतो. पण यंदा हे तापमान इतक्या वेगाने आणि इतकं जास्त वाढते की गेल्या 50 वर्षाचे सगळे रेकॉर्ड मोडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समुद्राचं तापमान जेव्हा सरासरीपेक्षा 2 अंशांनी वाढतं तेव्हा त्याला सुपर एल निनो म्हटलं जातं. पण यंदा डिसेंबरपर्यंत हे तापमान 3 अंश सेल्सिअस किंवा त्याहून पुढे म्हणजे 4 अंशापर्यंत जाऊ शकतं असा अंदाज वर्तवला जातोय. याआधी 1982, 1997 आणि 2015 मध्ये असे मोठे एल निनो आले होते. पण यंदाचा तडाखा त्याहूनही मोठा असू शकतो. आता तुम्ही म्हणाल, प्रशांत महासागर कुठे आणि आपण कुठे? त्या समुद्राचं पाणी तापलं तर आपला काय संबंध? पण इथंच खरी गोम आहे. निसर्गात सगळं काही एका अदृश्य धाग्याने जोडलेलं असतं. प्रशांत महासागरात जेव्हा हे उष्ण पाण्याचे प्रवाह जमा होतात तेव्हा तिथली हवा तापते आणि संपूर्ण जगाचं वारं बदलतं. या बदलामुळे भारताकडे येणारे जे मोसमी वारे आहेत, ज्याला आपण मान्सून म्हणतो, त्यांची ताकद अचानक कमी होते, त्यांची दिशा भरकटते. भारताच्या हवामान विभागाने म्हणजे IMDने स्पष्ट सांगितले की यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे. त्यांच्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या 90 ते 92% पाऊस पडेल. स्कायमेट या खाजगी संस्थेनेही हा आकडा 94% असेल असं म्हटले. आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता 35% इतकी आहे, जी एरवीच्या शक्यतेपेक्षा दुप्पट आहे. मान्सून केरळमध्ये दाखल व्हायलाही यंदा उशीर झाला. तो 4 जूनला पोहोचला. पण हा राष्ट्रीय आकडा आपल्याला पूर्ण सत्य सांगत नाही. 90% पाऊस म्हणजे सगळीकडे समान पाऊस नाही. पावसाचं गणित कसं बिघडले ते पहा. एकाच वेळी उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्राच्या काही भागात 30 ते 80% कमी पाऊस पडू शकतो. आणि त्याच वेळी लडाख, अरुणाचल प्रदेश किंवा आंध्र प्रदेशच्या काही भागात 50% जास्त पाऊस होऊ शकतो. हे तेच विषारी चक्र आहे. कुठे पाण्याचा थेंब नाही तर कुठे ढगफुटी. आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करूया. आपल्या राज्यात सरासरीच्या फक्त 88% पाऊस पडेल असा अंदाज दिला गेलाय. वरवर पाहता फक्त 12% तूट वाटते. पण मराठवाडा आणि विदर्भाच्या आतल्या भागात जाऊन बघा, तिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 45 ते 65% गेली आहे. काही ठिकाणी तर ती 65%च्याही पुढे आहे. पावसाचे दिवस कमी होणार आणि 2 पावसातलं अंतर, ज्याला आपण ड्राय स्पेल म्हणतो, ते वाढणार. जेव्हा तापमान 30 अंशाच्या पुढे जातं आणि आकाशातून पाणी पडत नाही तेव्हा जमिनीतील पिके अक्षरशः करपून जातात. आज आपला शेतकरी फक्त निसर्गाशी लढत नाही आहे, तो एकाच वेळी 3 आघाड्यांवर लढतोय. हे एक भयानक तिहेरी संकट आहे, ज्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. पहिली आघाडी आहे निसर्ग. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस नाही. कृषी विभाग आणि इक्रिसॅट सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी शेतकऱ्यांना स्पष्ट इशारा दिलाय की 15 जूनपर्यंत पेरण्यांची घाई अजिबात करू नका. जमिनीत ओलावा नाही आहे. घाईघाईत पेरलं आणि वरून पाऊस आला नाही तर उष्णतेने बियाणं जळून जाईल आणि शेतकऱ्याला दुबार पेरणीचा फटका बसेल. दुसरी आघाडी आहे पैशांची, म्हणजे वाढत्या खर्चांची. शहरात बसून आपल्याला वाटतं की शेती करणं सोपं आहे, पण तुम्हाला माहिती आहे आजकाल खतांच्या किमती किती भयंकर वाढल्यात. DAPची 50 किलोची गोणी जी युद्ध सुरू होण्याआधी 1300 रुपयांना मिळायची, ती आता 2100 ते 2200 रुपयांच्या पुढे गेली आहे. युरियाचा अधिकृत दर 280 रुपये आहे, पण बाजारात तो 1200 रुपयांना विकला जातोय. जवळपास 340% वाढ. हे सगळं का होते? कारण मध्य पूर्वेत म्हणजे आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या या संघर्षामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी नावाचा एक महत्त्वाचा सागरी मार्ग धोक्यात आलाय. भारतात जी खतं येतात त्यातली 25% खतं याच भागातून येतात. जगातली 36% युरियाची निर्यात तिथूनच होते. आता तिथे युद्ध सुरू असल्याने मालवाहू जहाजांना लांबचा रस्ता पकडावा लागतोय. त्यांचा विम्याचा खर्च वाढलाय. त्यातच चीनने स्वतःची खत निर्यात थांबवली आहे. या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा थेट फटका महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातल्या शेतकऱ्याला बसतोय. त्याचा एकरी उत्पादन खर्च जो मागच्या वर्षी 6,770 रुपये होता, तो आता थेट 8,200 ते 8,500 रुपयांच्या घरात गेलाय. आणि तिसरी आघाडी ती आहे बाजाराची आणि सरकारच्या धोरणांची. एकीकडे खतांचा आणि बियाणांचा खर्च वाढलाय, पण मालाला मात्र बाजारात भाव नाही. महाराष्ट्र हे भारतातलं खूप मोठं सोयाबीन उत्पादक राज्य आहे. सरकारने सोयाबीनला 4,892 रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव जाहीर केलाय. पण आज तुम्ही बाजारात गेलात तर शेतकऱ्याला प्रत्यक्षात फक्त 2,500 ते 3,500 रुपये मिळत आहेत. असं का घडते? कारण काही मोठ्या आयातदारांनी एका करारातील पळवाटेचा फायदा घेत नेपाळच्या मार्गाने लाखो टन खाद्यतेल शून्यात म्हणजे कोणतंही आयात शुल्क न भरता भारतात आणलं. याचा परिणाम असा झाला की देशातल्या बाजारात सोयाबीनने भाव अक्षरशः कोसळले. म्हणजे बघा, निसर्ग पाऊस देत नाही, आंतरराष्ट्रीय युद्धामुळे खत महाग झालीत आणि सरकारी धोरणातील त्रुटीमुळे स्वतःच्या घामाचा दाम मिळत नाही. हा माणूस जगणार कसा? आणि तरीही तो पुन्हा आभाळाकडे डोळे लावून पेरणीची वाट पाहतोय. आता शहरात राहणाऱ्यांना, विशेषतः मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्यांना वाटेल की हे सगळं शेतकऱ्यांचं दुःख आहे. आपला याच्याशी काय संबंध? आपण तर फ्लॅटमध्ये राहतो, नळ उघडला की पाणी येतं. पण आपला या सगळ्याशी थेट संबंध आहे. आपला संबंध त्या नळातून येणाऱ्या पाण्याशीच आहे. मुंबईसारख्या अवाढव्य शहराचा विचार करा. 2 कोटीहून जास्त लोकसंख्या. या शहराला रोज 3,850 ते 3,950 दशलक्ष लिटर पाणी लागतं. हे पाणी येतं कुठून? मुंबईला पाणी पुरवणारे 7 तलाव आहेत. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी. वर्षभर मुंबईची तहान भागवण्यासाठी या तलावांमध्ये 14,47,000 दशलक्ष लिटर पाणी साठलेलं असावं लागतं. पण आजची परिस्थिती काय आहे? या तलावांमध्ये आता फक्त 15% आसपास पाणी उरले. अप्पर वैतरणा तलावातलं पाणी 0% आले. म्हणजे तिथे आता मृत साठा उरलाय. तानसा, भातसा यांसारख्या तलावांमध्ये फक्त 10 ते 15% पाणी शिल्लक आहे. हे पाणी इतक्या वेगाने का संपलं? कारण एकतर एल निनोमुळे पावसाळा लांबणीवर पडलाय आणि दुसरं म्हणजे या कडक उन्हाळ्यात पाण्याचं बाष्पीभवन खूप वेगाने झालं. म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिकेने 15 मे पासूनच मुंबई आणि ठाणे परिसरात 10% पाणी कपात लागू केली आहे. हे पाणी ऑगस्टपर्यंत पुरावं म्हणून प्रशासनाला शासनाच्या राखीव साठ्यातून पाणी मागावं लागते. आता सोसायट्यांमध्ये निर्बंध यायला लागलेत. गाड्या धुण्यासाठी पाईप वापरू नका, बादलीने गाड्या धुवा, शॉवरखाली अंघोळ करू नका अशा सूचना दिल्या जात आहेत. हे सगळं यासाठी करावं लागते कारण जर जुलैपर्यंत पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला नाही तर हे शहर पूर्णपणे तहानलेलं राहील. त्यातच पाणी पुरवणाऱ्या टँकर चालकांनी संपाची हाक दिली आहे. विचार करा, ज्या दिवशी नळातून पाणी येणार नाही त्या दिवशी या गॉडझिला एल निनोचा खरा अर्थ शहरांना समजेल. म्हणूनच मी म्हणतो, निसर्गात सगळं कसं एका धाग्यात बांधलेलं आहे ते बघा. प्रशांत महासागराचं पाणी तापतं. त्याचा परिणाम म्हणून भारतातले मोसमी वारे कमकुवत होतात. त्यामुळे पाऊस लांबतो. पाऊस लांबल्याने धरणं आणि तलाव भरत नाहीत. धरणं न भरल्याने जलविद्युत निर्मिती कमी होते. नेमक्या याच वेळी उकाडा वाढलेला असतो. आपण AC आणि पंखे जास्त लावतो. विजेची मागणी वाढते पण वीज नसते. तिकडे शेतात पाणी नसल्याने पीक येत नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते. बाजारात अन्नधान्य आणि भाजीपाला कमी येतो. मग अचानक शहरात कांद्या, बटाट्याचे, टोमॅटोचे भाव आकाशाला भिडतात आणि महागाईचा भडका उडतो. हे सगळं चक्रच बिघडून जातं. गॉडझिला एल निनो हा फक्त टीव्हीवरची बातमी नाही आहे. तो तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्याला बसणारा आर्थिक आणि मानसिक फटका आहे. मग यावर उपाय काय? सरकार आपल्या पातळीवर काही पावलं उचलते. मुख्यमंत्र्यांनी बँकांना सांगितले की दुष्काळात शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांचा सिबिल स्कोअर बघू नका, त्यांना तातडीने कर्ज द्या. खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी काही परवाने रद्द केलेत. धरणामधलं पाणी वाचवण्याचे आणि काही मोठे सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण मला वाटतं हे तात्पुरते मलमपट्टीसारखे उपाय आहेत.
आपल्याला आता दीर्घकालीन विचार करावा लागेल. हवामान बदल हा आता भविष्यातला धोका राहिलेला नाही, तो आपल्या दारात उभा आहे. शहरामध्ये आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी साठवणं हे 100% सक्तीचं करावंच लागेल. जे पाणी आपण गटारात सोडून देतो त्याचा प्रत्येक थेंब वाचवावा लागेल. आणि ग्रामीण भागात शेतीमध्ये आपल्याला आपल्या पारंपरिक सवयी बदलाव्या लागतील. मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळी पट्ट्यात जिथे पिण्याला पाणी नाही, तिथे ऊस आणि केळी यांसारखी प्रचंड पाणी पिणारी पिके घेणं आपण थांबवणार की नाही? आज तिथे 48 साखर कारखाने आहेत, पण पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आपल्याला हवामानाशी जुळवून घेणारी, कमी पाण्यात आणि कमी वेळेत येणारी पिके शोधावी लागतील. आपण निसर्गाला गृहीत धरणं थांबवलं पाहिजे. हा गॉडझिला एल निनो आपल्याला एकच गोष्ट सांगतोय, निसर्ग जेव्हा आपली ताकद दाखवतो तेव्हा माणसाचे सगळे हिशोब, सर्व तंत्रज्ञान आणि सगळा अहंकार गळून पडतो. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.